बाबा मी मुलाने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? कारण लग्न होणार आहे ना आता, जबाबदारी येणार. काय आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून झालं. तुम्हाला मुलाने नक्की घेईल सांभाळून. आणि आज काय खबरदारी काय घ्यायची पुढे? दुसरं काय नाही, जबाबदारी तेवढी घ्यायची. जबाबदारी घ्यायची. हो. आणि स्वभावात काय बदल? तापटपणा, शांत काय नाही, चांगला आहे. काही बदल नको? काय नाही. बरं आहे. बाबांचं सांगणं. आईचं काय म्हणणं आहे? नाही, त्याचा स्वभाव व्यवस्थित आहे. सगळ्यांना मिळून मिसळून, सगळ्यांना सांभाळून घेतो तो, मिळून मिसळून राहतो. काही बदल नको करायला. ताईने काय बदल केला पाहिजे हो स्वभावात? सांगा. थोडा राग कमी केला पाहिजे. राग थोडा जास्त येतो. राग जास्त येतो का? हो, राग कमी केला पाहिजे थोडा. तुम्ही ते फार महत्वाची गोष्ट सांगताय. आईचं काय म्हणणं आहे? काय नाही, राग कमी आणि थोडं तब्येतीला सांभाळलं पाहिजे. राग कमी करायला पाहिजे. राग तर कमी केला पाहिजेच. काय हो ताई, मला वाटलं नव्हतं एवढा राग असेल म्हणून. ज्या अर्थी हे सांगतायत त्या अर्थी केवढा राग असेल. अजून घरातलं कोण बोलणार? ॲडवाइस खूप देते. सल्ले? हो. तुम्हाला कशा कशा प्रकारचे? सगळ्याच बाबतीत, अभ्यासाबाबतीत किंवा बाकी. काय करता तुम्ही? मी आता सध्या FY.BCom ला आहे. अच्छा, म्हणून सल्ले देतात. हो. अजून कोण बोलणार? तिचा राग तर नाही माहिती, पण दादाने राग कमी केला पाहिजे त्याचा. योग्य योग्य गोष्ट सांगितली नणंदबाई का? वा. मी दादाला पण राग आहे खूप. अरे देवा, अधिक अधिक. आई बाबा तुम्ही बरं राखून ठेवलं होतं. मी राग कमी केला पाहिजे. तुम्ही पण राग कमी करा. हाँ, अजून कोण सांग? दोनों को स्वभाव अच्छा होना चाहिए. हाँ, फिर लाइफ में अच्छा, दोनों अच्छा से रहना चाहिए. अरे वा, थँक्यू. हा, दोघेच छान राहा. मी एक विधान करणार आहे, ते विधान खरं की खोटं हे तुम्ही सांगायचं. हां, नंबर 1 ताई उत्तर देणार, नंबर 2 तुम्ही आणि नंबर 3 तुम्ही. पहिलं विधान आहे, ताईची झोप फार कमी आहे. खोटं. तुमचं काय म्हणणं आहे? खोटं. खरं आहे? काय हो, खरं काय आहे? ते खरं आहे म्हणतात. म्हणजे ताईची झोप कमी आहे, हे खरं आहे? नाही, मी जास्त झोपते. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कमी आहे झोप तिची. अरे बापरे, हे वेगळंच आहे काहीतरी. तुमचं काय म्हणणं आहे? नाही झोपते. नाही, कमी आहे. आणि तुमचं काय म्हणणं आहे आई बाबा? प्रत्येक टायमाला झोपते कॉलेजवरून आल्यानंतर. काय मलाच कळेल असं झालंय. पुढचं जरा वेगळा प्रश्न आहे. ताईच्या परीक्षेचा निकाल कधीही लागला तरी लग्न मे महिन्यातच होईल. खरं की खोटं? खरं. खरं. खोटं. अरे फारच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय म्हणजे ताई काय म्हणणं आहे? एक्झाम झाल्यावर येत ना, मग रिझल्ट लग्न आधी करून घ्यायचं, रिझल्ट नंतर बघायचा. हो. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही का खोटं म्हणालाय? नाही, रिझल्ट आला तर चांगली गोष्ट आहे. पुढचं शिक्षण जर तिला करायचं असेल तर शिकवता येईल, म्हणजे पुढच्या गोष्टींसाठी. म्हणजे मला म्हणायचंय की समजा आता रिझल्ट ऑगस्ट मध्ये आला तर मे मध्ये लग्न नाही करणार तुम्ही? नाही. अरे बापरे, टेन्शन यायला लागलंय मला आता. बरं, तुमचं काय म्हणणं आहे आई? नाही, आम्ही एप्रिल किंवा मे मध्ये काढणार तारीख. एप्रिल किंवा मे मध्ये काढणारच. चला, सासूबाई परीक्षा झाली की नंतर लग्नाची तारीख काढायची असं तुम्ही ठरवलंय आम्ही. आता काय करणार तुम्ही? त्यांच्या शब्द पुढे थोडी जाता येणार. चला, म्हणजे फक्त स्वतःच्या मनातलं त्यांच्यावर ढकलून मोकळे झाले. पुढचं विधान, लग्नानंतर ताई मिस्टरांकडे कोणताच हट्ट करणार नाही. खोटं. खरं. खरं म्हणजे काय? मी हट्ट करेन. करणार. तुमचं काय म्हणणं आहे? तो हट्ट कशा प्रकारचा हे बघून मी ठरवणार की पुरवायचा किंवा नाही. पण तुम्हाला पुरवायचं की नाही हा प्रश्नच विचारलेला नाहीये. विधान आहे की ताई हट्ट करेल की करणार नाही. नाही, तेवढ्या हट्टी नाहीये ती. काय बाजू घेताय तो आधी? पहिल्या क्षणापासून एवढी बाजू त्यांच्या बाजूनी सुरू आहे. बरं, हट्ट बाजूला ठेवा, राग कमी करा. हा एक कॉमन विषय होता. तेव्हा राग कमी करून संसार सुखाचा करा, एवढ्या शुभेच्छा देत झी मराठीकडून हा आहेर तुमचा.